बाबा नमस्कार. हॅलो, नमस्कार साहेब. घटना अतिशय दुर्दैवी आहे. तुमच्या मुलाने आत्महत्या केलेली आहे. अशी कोणावरही वेळ येऊ नये. घरची परिस्थिती कशी आहे? लय नाजूक आहे. रोज मजुरी करायला लागून, नाही तर मग भीक मागायला लागून. पार कुटुंबात किती माणसं? कुटुंबात 2 बारकाली पोरून आम्ही 4-5 होतो. त्यांना मुलं किती आहेत? 2 मुलगे, एक 5 वर्षाचा, एक 2 वर्षाचा. लग्न होऊन किती वर्ष झाली? लग्न होऊन काही 2च पोरं झाल्यात. घरामध्ये किती सगळी कुटुंबातली माणसं आणि त्यांची उपजीविका कशी चालते? उपजीवी गाया होत्या. एक दिवसात 10 गाय उपवून टाकल्या, दुधाला बाजार नसल्यामुळं. आता किती गाई? आता 7 गाय. तर तुमचा आधारस्तंभ गेला. संपला नाही, करताच तो आता. नमस्कार. घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशी कोणावरही वेळ येऊ नये. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी तुमच्याशी काही चर्चा केली होती का? आणि तुम्हाला काही सांगितलं होतं का कर्जाबाबत? कर्ज हे गायांच्या दुग्ध व्यवसायामुळे व शेती, दुधाला बाजार नसल्यामुळे काही हात उसने घेतलेले पैसे ते न गेल्यामुळे हा निर्णय त्यांना घ्यावा लागला. तुमच्याशी कधी या कर्जाबद्दल बोलायचे? एवढं काही सांगत नसायचे, पण मोजकं तर थोडंफार बोलणं व्हायचं आमचं या विषयावरती. टेन्शन मध्ये असायचे? टेन्शन मध्ये, दुधाला बाजार कमी झाल्यापासून कायमच टेन्शन मध्ये होते. ज्या दिवशी त्यांनी हा जो प्रकार झाला, या विषयावर सकाळी काही तुमच्याशी बोलले? ते सकाळी त्यांनी एकच मुद्दा माझ्या समोर मांडला होता. त्यांना कोणाचा तरी फोन आला होता, ते मला माहिती नाही. फक्त मला एवढे म्हणले, मला कोणाचा तरी फोन येतोय, मला धमक्या दिल्या जात आहेत, पैसे नाही दिले तर तुला घरात येऊन मारहाण करण्यात येईल. या कारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.